मॅचला इथे मात्र सुरुवात होते. पंचांचा जसाच ग्रीन सिग्नल मॅचला होईल सुरुवात. आणि दोन षटक पॉवर प्लेचा असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. यस, ग्रीन सिग्नल होते पंचांचा मॅचला होते सुरुवात. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी गेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. हो, यावेळेस मात्र ओव्हरच्या कव्हर फटका सजवल्या पहिल्याच बॉल वरती. इथे मात्र येणार हा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. नमितला आपण पाहतो यावेळेस बॅटिंगसाठी आला. यस, 10 वाजून 20 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला आहे. दुसरा बॉल यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक तिथे इथे मात्र चुकी मैदानाच्या आतमध्ये घडत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस दुसऱ्या धाव्याचं मानस होतं परंतु धाडच नव्हतं. एका धाव्यावरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय आणि त्यानंतर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवरती जर विचार केला तर आकाश पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलचा जर विचार केला चौकार आला, तदनंतर मात्र थोडंसं नक्कीच थांबून ठेवण्याचं काम इथे मात्र आकाशने केलंय. एक धाव इथे ऍड झाली स्कोर कार्डवरती आणि 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि समोरचा विचार केला नमित आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर जोडी संघाची मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. ओहो, यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. ओव्हर द कव्हर्स फटका सजवायचा होता परंतु एसटी रक्षक तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतो. यस, नक्की शांत इथे संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पहिलं सत्र आपल्या समोर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. ओहो, यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट. इथे मात्र क्षेत्ररक्षक फटका फसलाय. मोठा मासा गाला लागत असताना फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बॅक टू डगआउट. नक्कीच यावेळेस जर विचार केला तर धक्का क्रमांक पहिला लागत असताना संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. अमितला आपण पाहतो इथे मात्र परतावं लागेल खेळाडूच्या कक्षेमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतोय हेमंत कराळे. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. हा नवीन फलंदाज होतो आणि चांगलं कमबॅक मित्र म्हणून यावेळेस केलं ते म्हणजे आकाश पाटील. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकाचा जर विचार केला तर 5 या धावसंख्येवरती मात्र धावफलक जाऊन स्थिरावला. 5 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा षटक आपण पाहतो आणि या पुढील देखील षटक आपण नक्कीच पाहणार आहोत. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक असेल. 2 षटक आपल्याला पॉवर प्लेचे पाहायला मिळतील. संधी असेल नक्कीच फलंदाजाला मोठमोठे फटके खेळायचे. फायदा घ्यावा लागेल यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. पुढचा बॉल यावेळेस पुनश्च एकदा आकाश पाटील. परतीचा रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे मात्र पाहावं लागेल. पंच नक्कीच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. असं बॅट कट आहे. एकदा इथे मात्र एक वेळी जाईल. वैयक्तिक खातं खोलत असताना आपण पाहतोय हेमंत कराळेला. एकदा परत एकदा स्कोर कार्डवरती ऍड होईल. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. 5 बॉलचा खेळ झाला आणि धावांचा जर विचार केला तर 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ओहो, यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. फटका सुरेख आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. 1 बाउन्स मारेशा पार. चौकार. 4. थँक्यू डीजे. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. आकाश पाटील आला होता यावेळेस गोलंदाजीसाठी. धावा खर्च केल्या तब्बल 10 आणि 1 विकेट त्याने मात्र प्राप्त केली. एका बाजूचा विचार केला तर बॅलन्स सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय या खऱ्या अर्थात स्पर्धेचे उद्घाटक नक्कीच ताराबाई राम मुकादम मॅडमनी नक्कीच इथे आपल्याला रजा घेताना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल आपलं देखील आभारी आहे. ओव्हर टू मॅच आपण पाहतोय. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती
आपल्याला पाहायला मिळतात 10 ऑन बोर्ड दुहेरी अंकांमध्ये धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर नमित आणि महेश ही जोडी मैदानात आली होती, परंतु नमितला मात्र परतावं लागलं आणि महेश यावेळेस चांगली कामगिरी आपल्या संघासाठी मात्र करत असताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती आला दुसरं षटक घेऊन. राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे साथी स्कोरर आपण पाहतोय धनाजी पाटील मास या नावाने नक्कीच ओळखले जातात आणि फेमस असे स्कोरर आहेत. नावाजलेले स्कोरर आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड मात्र सजलं जात आहे. यस, यावेळेस दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पहिला बॉल यावेळेस कव्हरचा फटका. इथे मात्र लाजवाब टायमिंग पाहायला मिळतोय. इथे मात्र जाईल आउट ऑफ द पार्क आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6. थँक्यू. हेमंत नेते मात्र आपण पाहतोय एक चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इराट नंबर 3 वरती आला आणि तो बॉल मध्ये वैयक्तिकचा जर विचार केला तर 2 बॉल खेळला आणि फेस केलेत आणि 7 धावा मात्र त्यांनी आतापर्यंत बनवल्यात. एक चांगलं सुरुवात मी तर म्हणेन यावेळी हेमंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकाची मॅच असेल आणि हा दुसरा षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा. यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका खेळला. इथे मात्र गॅप्स ऑफ सिलेक्शन. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार 4. नक्कीच 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 10 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती प्रदीप पाटील यावेळेस मात्र आलेत आणि पहिल्या 2 बॉल मध्ये मात्र 10 धावा खर्च केल्यात. थोडंसं मागडे षटक यावेळेस ठरत असताना प्रदीपचा आपण पाहतोय मोठ्या लक्ष्यावरती पोहोचण्याचा नक्कीच यावेळेस निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे मिसफील्ड झाली आहे. मोठा यावेळेस धक्का पाहायला मिळाला असं, परंतु इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकदा इथे मात्र चिक्की सिंगल कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. शुभ संख्या 21. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 21 ऑन बोर्ड ऑफ 1 विकेट आपण पाहतोय. दुसरं षटक यावेळेस प्रगतीपथावरती. मोठ्या धावांवरती जर पोहोचायचं असेल तर अशाच मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल. कोण हा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता. डॉट बॉलची सांगता आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. यष्टांच्या बरोबर वरून यावेळेस 21 धावा फलकावरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय परत एकदा स्विंग अँड मिस. यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. सरसचा विचार केला तर पहिल्या 3 बॉलवरती नक्कीच 11 धावा आल्या, परंतु या 2 बॉलवरती मी तर म्हणेन या फलंदाजाला मात्र पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम या गोलंदाज प्रदीपने केलंय. चांगलं कमबॅक. शेवटचा बॉल आहे. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फटका सजवला. इथे मात्र आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने फटका सजवला होता आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 या आकड्यावरती. 23 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय आणि 23 धावा धावफलकावरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आता मात्र समाप्त होईल आणि उर्वरित 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस मात्र 9 मिनिटात मात्र आपण पाहतोय वेळेचं देखील आपण भान ठेवायचंय. खऱ्या अर्थाने 9 मिनिटाचं इथं अवधी कंप्लीट झालाय, याची देखील दक्षता घ्या. 4 षटक आपल्याला 22 मिनिटांमध्ये टाकायचे, त्याची देखील दक्षता घ्यायचं आपण. नक्कीच यावेळेस मात्र जर विचार केला तर
कॅप्टन आपण पाहतोय, कॅप्टनने मात्र जिम्मेदारी पुनश्च एकदा सोपवली, ती म्हणजे आकाश पाटील वरती. तिसरं षटक घेऊन आला पुनश्च एकदा. पहिल्या धावांचा जर पहिल्या जर षटकाचा विचार केला तर 10 धावा मात्र आकाशने खर्च केल्या होत्या. आता दुसरं षटक वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतं आकाशचं आणि संघाचं. तिसरं षटक यावेळेस हाताळण्यासाठी सज्ज आहे आकाश पाटील. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ फील्ड मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तिसरं षटक यावेळेस पहिला बॉल आकाश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. राईट मोर द विकेट. पहिला बॉल. ओहो, यावेळी डान्सिंग रन फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक जाईल वन बाउंस सीमारेषा पार. 4 चौकार. थँक्यू. यावेळेस विचार केला तर हेमंत कराळे ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस आकाश पाटील. रिव्हर्स फटका इथे मात्र पुल अँड सक्सेसफुल आपण पाहायला मिळतोय. वन बाउंस सीमारेषा पार. पुन्हा एकदा चौकार. 4. नक्कीच बॉल पोचवायचा आहे. विनंती असेल आयोजन कमिटी. नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी अंजूर आणि त्यासमोर फाईट करत असताना आई जोगेश्वरी जुना जुना दुर्गी. नक्कीच नक्कीच नांदुर्गी हा संघ खेळताना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. गावदेवी अंजूर आणि आई जोगेश्वरी नांदुर्गी हा संघ खेळताना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. याच दोन्ही टीम्स असतील उपस्थित. आपण रिपोर्ट करायचं आहे. नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जाईल याची देखील नोंद घ्या इनिंग ब्रेक मध्ये. हो, यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने फटका सजवला आहे. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. या डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 33 या आकड्यावरती. 33 ऑन बोर्ड. 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शांतता संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच एक दमदार असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. परत रिव्हर्स अटेम्प्ट इथे मात्र आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे धावतात बॉलच्या मागे. 3 क्षेत्ररक्षक इथे मात्र मिसफील्ड होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि बघता बघता यावेळेस मात्र मिळतील या 2 धावा. 35 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. नक्कीच 2 यावेळेस जर विचार केला पहिल्या 2 बॉलवरती चौकार आले तदनंतर सलगचे 2 बॉलवरती 2-2 धावा इथे मात्र एकवणण्यात यश मिळालं. तिसरा बॉल यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता कमबॅक केला. धावांचा जर विचार केला तर 12 धावा इथे मात्र आतापर्यंत खर्च केलेत. 5 बॉल मध्ये 12 धावा इथे मात्र खर्च करत असताना आकाश पाटील आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र चुकीची कामगिरी इथे मात्र घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र जेल सुटलेला आहे. मिसफील्ड होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र जेलची संधी होती. धोक्याची घंटा जरूर वाजली होती. परंतु इथे मात्र एक जीवनदान मिळत असताना या फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावा जम पोहोचले तब्बल 36 या आकड्यावरती. 36 ऑन बोर्ड. नक्कीच 14 मिनिटाचा इथे मात्र अवधी कंप्लीट झाल्याची नोंद घ्या. 22 मिनिटांमध्ये 4 षटक आपल्याला फेकायची त्याची देखील नोंद घ्यायची. आणि 14 मिनिटाचा इथे मात्र अवधी कंप्लीट झाला. 36 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात.
36 ऑन बोर्ड. आणि स्कोररच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतं नक्कीच मास सर इथे मात्र उपस्थित आहेत कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समेत. एक चांगलं आपल्याला स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय आपण पाहतोय. चौथं षटक घेऊन वैयक्तिक पहिला आणि संघाचं चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईंट व्हा. गावदेवी अंजूर विपक्ष आई जोगेश्वरी झुन नांदुरकी. मला वाटतं झुन नांदुरकी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. गावदेवी अंजूर संघाचा कॅप्टन आपण देखील या प्लीज. निशांत पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चौथं षटक घेऊन आलाय. पहिला बॉल या 20 निशांत. हो या 20 मात्र जोरदार प्रहार करायचा होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आलेली लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळाली. डीपमधून क्षेत्ररक्षकाला उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा मात्र सक्सेसफुली कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. थेंबे थेंबे तळेसाचे असंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्कोरिंग या 20 मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चालू. एक एक 2-2 धावा इथे एकवडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. चिरोबा कोण या संघाचा विचार केला तर बॅलन्स सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 38 ऑन बोर्ड. आणि हेमंत करायचा विचार केला वैयक्तिक 11 बॉल त्याने फेस केले, धावा बनवल्यात. 27 धावा मात्र त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आल्यात. चांगली बॅटिंग मी तर म्हणेन यावेळेस हेमंत करायचं. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बनलाय फक्त आणि फक्त प्रेक्षक. इथे मात्र आउट ऑफ द पार्क सीमारेषा पार षटकार 6. थँक्यू डीजे. येस बॅटरनी मात्र रिव्ह्यू घेतला. नक्कीच प्रल्हाद पाटील सर एक नामवंत पंच आपण पाहतोय ऑफिशियल इथे मात्र चेक करतील. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. आणि आपण खऱ्या अर्थाने गुड क्वालिटी आणि गुड क्लॅरिटी आपण पाहतोय. SSS लाईव्ह यांच्या मार्फत ही यूट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळेल ही वाहिनी. आणि की 7 समुद्र खऱ्या अर्थाने ही स्पर्धा नेण्याचं काम केलंय. SSS लाईव्ह आपण पाहतोय यूट्यूब वाहिनी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. चेक करतात आमचे ऑफिशियल पंच. नो बॉल असेल. फ्रीडचा कॉल आला पंचाच्या माध्यमातून. इथे मात्र संधी असेल यावेळेस परत एकदा फलंदाजाला मोठा फटका खेळायची. चांगलं डिसिजन प्रल्हाद पाटील सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि कौतुक करावं तितकं कमी. SSS लाईव्हचं गुड क्वालिटी याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 45 या आकड्यावरती. 45 ऑन बोर्ड. एकच बॉल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो निशांत पाटीलचा. बॉलचा विचार केला तर 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि हेमंत कराळे हे नाव मात्र आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा ऑन अ टॉस फटका केला होता. फ्री हिटचा कॉल होता. आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. असं 1 बाउन्सचा कॉल आलाय पंचाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. ऑफिशियल दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये. निशांत पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती त्याला फेस करतो हेमंत कराळे. पुढचा बॉल यावेळेस हो हाफ ट्रॅकर बॉल आहे. इथे मात्र पहाटाने बॉलचा काही एक संपर्क झाला आणि शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक तिथे सज्ज होते. कुठल्याही प्रकारची इथे मात्र चूक झाली नाहीये. आता मात्र मी तर म्हणेन थोडंसं शांत करण्यासाठी यश मात्र इथे मिळत असताना निशांतला आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी यावेळेस आक्रमक बल्लेबाजी यावेळेस करत असताना आपल्याला पाहायला मिळाले होते नक्कीच हेमंत. पुढचा बॉल परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र पुल केलाय. पुल अँड सक्सेसफुल आलेला हा षटकार 6 धावा.
थँक्यू डिझाय. 51 धावा या संघाचा मात्र हाफ सेंचुरी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 51 धावांवरती चिरोबा कोण हा संघ जाऊन पोहोचला. 15 बॉल आणि 39 धावा वैयक्तिक खेळी करत असताना हेमंत कराळेला आपण पाहतोय. यावेळेस मात्र मित्रमंडळ हा हिरा मॅच मध्ये चमकत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये इथे मात्र काय फटका आहे. राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम, हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. ठोक दीजिए. थँक्यू डिझाय. 16 बॉल आणि 45 धावांची वैयक्तिक खेळी करतोय तो म्हणजे हेमंत कराळे. हा हिरा मात्र या मॅच मध्ये चमकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत नावाचं वाद्य मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने आकाश पाटील इथे मात्र चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंटू दी बास्केट. धक्का क्रमांक दुसरा. मोठा मासा घायला लागलाय फलंदाज बाद. हॅलो, गावदेवी अंजूर संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. कॅप्टन देखील आम्हाला जॉईन झालेले आहे. गावदेवी अंजूर प्लीज आपण या. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 57 धावा. 57 ऑन बोर्ड. गावदेवी अंजूर आणि जोगेश्वरी झोन नांदूर या दोन संघामधून पुढील सामना असेल. या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन व्हायचे आहेत. मला वाटतं या ठिकाणी आई जोगेश्वरी झोन नांदूरकी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं संघाची लिगली नोंदणी देखील झालेली आहे. अगेन संघ अर्थातच अंजूर संघाचा कॅप्टन आपण देखील या प्लीज. इस बघा गावदेवी अंजूर संघ आपण प्लीज रिपोर्ट करायचं विनंती असेल. मोठी स्पर्धा आहे आणि नक्कीच 4 षटक यावेळेस मी तर म्हणेन परफेक्ट 22 मिनिटांमध्ये इथे मात्र फेकाळण्यात यश मात्र मिळालं. नक्कीच आपण पाहतोय जयदुर्ग सुरई संघ शेवटचं षटक अंतिम षटक आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती. गोरखनाथ यावेळेस गोरखला आपण पाहतोय. गोरखला आपण पाहतोय यावेळेस गोरख वजे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शेवटचं षटक यावेळेस घेऊन आला. हो यावेळेस कुटप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र चुकी मैदानाच्या आतमध्ये घडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक धाव इथे मात्र महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये, परंतु इथे मात्र चुकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तब्बल जर विचार केला तर 59 धावा धाव फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 59 ऑन बोर्ड. 59 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. 5वं षटक आहे अंतिम षटक. निर्णायक षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला हाणामारीचं षटक तर दुसऱ्या बाजूला निर्णायक षटक. हा शेवटचा षटक आहे. स्लोवर बॉल यावेळेस मध्ये गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते म्हणजे गोरख कडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चेंज ऑफ लाईन अँड लेंथ इथे नक्कीच पाहायला मिळाली आणि 2 बॉलचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 धावा मात्र त्यांनी खर्च केल्या. न्यू बॅटर आपण पाहतोय मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस मात्र हवेमध्ये प्रहार केला. आकाश पाटील तिथे खाली जज करतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संकुष्ट झालाय फलंदाज महेश साकेळ. फलंदाज बाद. गावदेवी अंजूर संघाचा कॅप्टन बघा आपण या ठिकाणी फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकसाठी या ठिकाणी उपस्थित नसला तर कदाचित तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल आणि पॅनल्टीचं स्वरूप 3 बॉल असतील. गावदेवी अंजूर संघाचा कॅप्टन आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर कदाचित तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची आपण नोंद घ्या प्लीज. हेच नक्कीच या स्पर्धेचं नियम आणि अटी आहेत. शिस्तबद्ध अशी मोठी स्पर्धा आहे आणि यूट्यूबवर देखील ही
स्पर्धा खऱ्या अर्थानं लाईव्ह वाहिनी आपण पाहू शकतात. तर नक्कीच शिस्त आपण बाळगा याची देखील नोंद घ्या प्रत्येक संघाने. गावदेवी अंजूर संघ आपण आला असाल तर नक्कीच रिपोर्ट करायचं आहे, अन्यथा पेनल्टीच्या सामोरे आपल्याला जावं लागेल. आयोजन कमिटी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला आहे की जर आपण इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित नसाल तर 3 बॉलची नक्कीच पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या. 3 रनची नक्कीच 3 रनची पेनल्टी असेल याची नोंद घ्यायची. गावदेवी अंजूर संघ आपल्याला वारंवार पुकार येतोय. ओव्हर टू मॅच. 3 बॉलचा खेळ झालाय. चौथा बॉल. डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतो यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. मोठा प्रहार करायचा होता. बाटाने बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव इथे मात्र मिळेल. धावांचा जर विचार केला तर धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 60 या आकड्यावरती. 60 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नक्कीच गोरखचा जर विचार केला आतापर्यंत थोडंसं लो स्कोरिंग ओव्हर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय गोरखच्या षटकामधील, परंतु 3 धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त खर्च केल्यात. शेवटचं षटक जर आपण पाहिला तर नक्कीच हाणामारीचं षटक असतं, परंतु इथे मात्र रोखण्याचं काम हे मात्र गोरखने केलंय. चांगली कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. पाहावं लागेल पुढचे 2 बॉल मात्र कसं फेस करतील हे दोन्ही फलंदाज. पुढचा बॉल परत एकदा यावेळेस कोलो टप्प्याचा बॉल. लाऊड अपील आहे, परंतु इथं मात्र कुठल्याही प्रकारचा इथे मात्र साऊंड आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. येस नक्कीच डॉट बॉलची सांगता. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत कौतुक करावं तितकं कमी गोरखचं. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावा मित्र म्हणून यावेळेस टाळा लावण्याचं काम केलं या गोलंदाज गोरखने या स्कोर कार्डवरती. 60 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. ओहो, स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी आहे, कमालीची गोलंदाजी. पहिलं इथे सत्र मात्र समाप्त होतंय. धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 60 या आकड्यावरती आणि 61 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. येणारे 30 बॉल आणि 61 धावांची गरज यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजेच जयदुर्गा सुरई संघाला. हे नक्कीच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मोठमोठे खेळाडू दोन्ही संघामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. आणि पहिलं सत्र इथे मात्र समाप्त झालंय. 61 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पिठावरती आपण पाहतोय सन्माननीय प्रल्हादजी पाटील ऑफिशियल पंच आहेत. त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टॉस सोडवण्यात येईल. नक्कीच इथे मात्र टॉस बॉक्स मध्ये टॉस होतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. नांदुर्की संघ आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच जुना अंदुर्की या संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रल्हादजी पाटील साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. 5 षटकांची मॅच. टॉस इथे मात्र होत असताना मैदानाच्या आतमध्ये हेडचा कॉल आहे आणि नाणेफेकी जिंकली आहे. नक्कीच जुन्या नांदुर्की या संघाने मात्र नाणेफेकी जिंकली. प्रथमतः आपण पाहतोय इथे मात्र आपले कॅप्टन उपस्थित आहेत. तर नक्कीच 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच काय निर्णय तुम्ही घ्याल? क्षेत्ररक्षण करू. नक्कीच आपण पाहतोय नैसर्गिक सानिध्यात बसलेला हा मैदान आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षणच का तुम्ही निर्णय घेतला? 5 ओव्हरचा सामना आहे की चेस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच चेस करण्याचा प्रयत्न हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि असे कुठले गोलंदाज आपल्याला ज्यांनी तुमच्यावरती नक्कीच संपूर्ण टीमचा विश्वास असेल? अल्पेश आहे, क्रिश आहे, रणजित आहे. नक्कीच आपण पाहतोय पूर्णपणे विश्वास दाखवला. आणि एका बाजूला अंजुर टीमचे कॅप्टन देखील आमच्या समोर जॉईन आहेत. नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित केले समोरच्या टीमने. तर नक्कीच काय निर्णय असेल, काय रणनीती असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. नक्कीच दोन्ही टीम्सला आपण देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही आपल्याला टीम्स खेळताना पाहायला मिळेल. आणि दुसरं सत्र यावेळेस नक्कीच आपल्याला मी इन्व्हाइट करेन परत एकदा मायक्रोफोन वरती कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नक्कीच मोहन भोईर सरांना धन्यवाद. थँक्स. धन्यवाद मित्र. आणि बॅक टू नावणे क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामधून खऱ्या अर्थाला आपण सकाळच्या सामन्यात पहिला सामना पाहतो. एका बाजूला चिरोबा कोण बी विपक्ष जयदुर्गा सोरी ई.
या दोन दिग्गज संघामधून सकाळचा सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल लागला सोयी संघाच्या बाजून, ज्यानं प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षणाने खास करून आमंत्रित केलं होतं चिरोबा कोण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. मग खऱ्या अर्थानं प्रथम फलंदाजी करताना एक अतिशय उत्तम कामगिरी मैदानामध्ये आपण पाहिजे. खास करून मी हेमंत कराळे याचं कौतुक करेन, ज्याने 17 चेंडू पेस करताना तब्बल 45 धावा वैयक्तिक केल्या. या चालू स्पर्धेतील एक फार मोठं वैशिष्ट्य आपण पाहिलं, ज्याच्या बॅटमधून तब्बल 45 धावा. त्यामध्ये प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर प्रत्येक ओव्हरमधून 12.20 सरासरी आहे. आणि वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकांना गोलंदाज डावखुरा गोलंदाज मनोज स्ट्राईक रोटेट करताना सलामी जोडी आपण इन ॲक्शन मध्ये होते. सूर्य संघाची छोटू टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट छोटू. नॉन स्ट्राईकला सुजित, एक विस्फोटक फलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटमधून ज्याची ओळख आहे. फास्ट बॉल गोलंदाज मनोज धनवार. लेफ्ट टर्न ओव्हरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन छोटू. आणि पहिला चेंडू स्विचेट काढण्याचा प्रयत्न, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या अर्थानं रिव्हर्सचा फटका मारायचा असेल तर ते चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते. लगात अबाद नाही तो बरबाद. काय कमालीचा फटका सजला छोट्याच्या बॅटमधून खाली क्षेत्र आपण पाहिलं. चेंडू पॉईंट सेमारशा क्लिअर करतोय आणि पहिला चेंडू पेस करताना खऱ्या अर्थानं ज्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका येतोय. चौकारणी संघाचा आणि स्वतःचा कोण ओपन करतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 4. जगते रहोक आदेश देताना छोटू. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून सजला स्वतःचा आणि संघात ज्यानं अकाउंट ओपन केला. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते बिनबाद 4. मला वाटतं चालू सामन्याचं एकंदरीत आपण अपडेट पाहिलं तर आकाश पाटील हा देखील पहिला चेंडू पेस करताना आकाश पाटील याच्या बॅटमधून देखील चौकार आला होता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोज लेफ्ट टर्न ओव्हरचा मारा करतोय. पुन्हा एकदा चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं रिव्हर्सचा फटका मारण्यासाठी चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. लगात आबाद नाही तो बरबाद. मात्र एक लेग बायच्या रूपाने धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 5 वर पोहोचली. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. दोन दिग्गज संघामध्ये आपण जबर सामना पाहतो. सकाळ क्षेत्रातील उद्घाटनीय सामना. एका बाजूला चेरोबा कोण बी विपक्ष जयदुर्गा सोरे ग्रामीण क्रिकेटमधले दोन दिग्गज संघ. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोज धनवार. निर्धारित 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. आणि बघा पहिल्या 4 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त 22 मिनिटे आहेत. त्या अनुषंगानं प्लीज आपण वेळेचं सहकार्य करायचंय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोज लेफ्ट हँड. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं बिगेट घेण्याचा प्रयत्न. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं तर चेंडू जातो शॉट सलीमडॉनला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. मात्र या दरम्यान एक धाव काढण्याची संधी प्राप्त झाली सुजित याला. स्वतःचं अकाउंट ज्यानं एक धावेने ओपन केलं. धावसंख्या एकाने पुढे सगळी धावसंख्या होते ती धावसंख्या 6. विजयाचं लक्ष 61 धावांचं. ओव्हर क्रमांक पहिलं बिनबाद 6 अशी सुरुवात. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. फलंदाज रुपेशच्या बॅटमधून हा पलीकडे सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. मनबाउन्स एका टप्प्याने आउटफील्ड मधून चेंडूला कलेक्ट केलं जातं. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या 7 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोज. या ठिकाणी मात्र चेंडूला उडवले. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच. अजित त्याच्या माध्यमातून सुरेख सुंदर जल कॅरी झाला आणि महत्वाचा पहिला फलंदाज बिग विकेट बडी सफलता या पर प्राप्त करतो गेंदबाज मनोज. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्वाचं असतं. चेंडूला फोर्स केलं होतं. व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमार्श क्लिअर करण्याचा इरादा निश्चित आपण पाहिला. फलंदाज सुजित याचा मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती. शॉर्ट सिलिमिडॉनला आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट कॅरी झाला. महत्वाचा पहिला फलंदाज. पहिला सौम्य धक्का लागतो सूर्य संघाला. महत्वाचा फलंदाज बघतो सुजित. नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल येतोय मैदानामधून पियुष पाटील.
असं टेलिकास्ट घराघरापर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाज मनोज धनवार, लास्ट शेवटची डिलिव्हरी ऑन द राईज, ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, 2 शतरक्षण चेंडूला पाठलाग करतात. आउटफील्डमधून देखील चांगलं शतरक्षण काढतो, दुसरं कमबॅक करतोय, चांगलं शतरक्षण. मात्र ह्याच दरम्यान 1-2 धावा करण्याची संधी झाली फलंदाजाला आणि या 2 धावीने सूर्य संघाची धावसंख्या होती ती 9. 1-9 ओव्हर क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 9. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरचा आपण जर विचार केला तर सूर्य संघ थोडासा बॅकफुटला आहे. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 12.20 ची सरासरी ती राखता आली नाहीये. पहिल्या ओव्हरमधून मनोजचं आपण कौतुक करूया. पहिल्या ओव्हरमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी ज्याने केली, फक्त धावा खर्च केल्या 9. आणि एक महत्त्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला सुजित याला. चला टीम मिटिंग करून का चर्चा नको. पहिल्या ओव्हरसाठी आपण 5 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे. चिरोबकोन संघाचा कॅप्टन प्लीज वेळेच्या संदर्भात आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण की आजचा शेड्यूल फार मोठा आहे. आई माऊली ब्रास बँड पथक देखील शेवटच्या दिवसामधून आपण या मैदानामधून पाहणार आहोत. आपला कला कौशल्य सादर करण्यासाठी हा पथक या ठिकाणी उपस्थित होणार आहे विनामूल्य. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज गणेश पाटील, एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प गोलंदाज. पहिल्या ओव्हरचं आपण खऱ्या अर्थानं कौतुक करूया की ज्यानं खर्च केला फक्त 9 धावा आणि एक महत्त्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला मनोज गणेश पाटील. चेंडूला स्विच काढण्याचा प्रयत्न, एक्झॅक्ट चेंडू आणि बॅटमध्ये मला वाटतं स्पर्श झालेला आहे आणि महत्त्वाचा फलंदाज डगआउट मध्ये जाताना पाहतोय छोटू. पाच चेंडू पेस करताना ज्याच्या बॅटमधून आपण 5 धावा पाहिल्या, त्यामध्ये एक खणखणीत चौकार छोटू. हा फलंदाज बाद झाला. नेक्स्ट बॅट्समनने बॅटल होतो मैदानामध्ये सूर्य संघाचा आकाश पाटील. आकाश एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. महत्त्वाचा फलंदाज आकाश आणि पहिला चेंडू मध्ये एक सफलता प्राप्त करणारा गोलंदाज गणेश पाटील, आपण कौतुक करूया. आणि पहिला चेंडू पेस करताना आकाश पाटील ऑन द फायर. व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. लुक ॲट दॅट, अतिशय देखणा फटका आकाश याच्या वाटमधून आला. चेंडूची लाईन खऱ्या अर्थानं जवकर रेट केली. ऑनसेटचा बिग ब्लास्ट आपण पाहिला, अप्रतिम उत्कृष्ट फटका. आणि या साधा बिने आता संघ देखील थोडासा कमबॅक करतो. धावसंख्या साने पुढे सकते 15. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज, तो फटका आकाशाच्या बॅटमधून आला. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न आहे. खाली क्षेत्र 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडू जातोय शॉट, थर्ड मॅन सी मार्शल क्लिअर करतोय चौकार. जेसीची पहिली स्पर्धा आणि त्या पहिल्या स्पर्धेमधून काय जबरदस्त खेळ आपण आकाशाच्या बॅटमधून पाहिला होता. मला वाटतं फास्टेस्ट 50 13 चेंडूमधून ज्यानं 50 धावा केली होत्या, फास्टेस्ट 50 ज्यानं केली होती आकाश.
इन ॲक्शन मध्ये आपण मैदानावर पाहतोय सूर्य संघाचं एक जबरदस्त वादळ आणि दुसरी स्पर्धा खेळतोय आकाश आणि पहिला चेंडू फेस करण्यात देखील काय कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून पाहिला आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करतोय 1 बाउन्स क्षेत्ररक्षक थोडासा बीट होतोय चौकार येतोय चौकाने संघा धावसंख्या देखील 4 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 23 विजयाचं लक्ष 61 धावांचं आणि 61 धावांचं लक्ष असताना काय कमालीची फलंदाजी खास करून आकाश याचं आपण कौतुक करूया जाऊया चौकाराचं करूया सेलिब्रेशन ओ टू डिझ राहू द्या अप्रतिम उत्कृष्ट फटका आउट ऑफ इनसाइडचा अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला फलंदाज आकाशाच्या बॅटमधून चौकार येतो चौकाने संघात धावसंख्या येईल 4 पुढे सकते या ठिकाणी मात्र चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता आम्ही नेहमीच सांगत असतोय खऱ्या अर्थाने रिव्हर्सचा फटका मारायचा असेल तर चेंडूची निवड फार महत्त्वाची असते लगा तो आबाद नाही तो बरबाद एक डॉट चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज गणेश पाटील ज्यानं आतापर्यंत खर्च केल्या तब्बल 14 धावा एक फलंदाज ज्यानं मात्र बाद केलेला आहे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गणेश लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतोय अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली फुल लेनचा चेंडू चेंडूला सुंदरसा ब्रिजचा फटका आपण पाहतो चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरला आउटफील्ड मधून देखील मला वाटतं पंच या ठिकाणी निखिलेश बजागे यांच्याकडे नो बॉलचा इशारा येतोय 1+2 एकंदर 3 धावा या 3 धावांनी सांगायची धावसंख्या 3 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 26 आता मात्र थोडंसं महागडे षटक घातला गोलंदाज गणेश पाटील आतापर्यंत ज्यानं खर्च केला तब्बल 17 धावा हा चेंडू देखील असेल फ्रीट बघा फ्रीट म्हटलं की फलंदाजासाठी मेजवानी चेंडूला थोडंसं बिगिट घेण्याचा प्रयत्न हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडासा फ्लिक झाला ऑन साईडला गेला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट डीपला आपण पाहिला एक धाव घेण्याची संधी झाली एक धावणी संघात धावसंख्या 27 लॉस ऑफ 2 विकेट आज खऱ्या अर्थानं माझ्या समेत या स्पर्धेमधून अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट समालोचन ज्यानं केलं अनुज मोरे एक बदलापूर परिसरातील फार मोठा आवाज आहे युवा समालोचक वेलकम अमरजी पाटील वेलकम सुनील पाटील सुरीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक युवा उद्योजक अमरजी पाटील आपण देखील कुठं परीक्षेमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या 40+ फॉर्मॅटचे एक उत्तम क्रिकेटर सुनील पाटील तुम्हाला देखील विनंती आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या 40+ फॉर्मॅटचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत करण पाटील तुम्हाला देखील विनंती आपण देखील या प्लीज करणजी अगेन्स्ट नेक्स्ट गोलंदाज ऑन साइडचा अतिशय चांगला फटका पॉइंट ऑफ लॉंगॉन सीमारेषा
चांगले क्षेत्रक्षण आपण पाहतो. एक धावगणीची संधी झाली. एक धावणी संघात धावसंख्या होती ती 28. ओट क्रमांक 3 आपण पाहतो प्रगती पथावर आहे. आणि वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीने तिसऱ्या षटकाचा गोलंदाज मनोज धनवार. अक्रॉस लाईन थोडंसं ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये हलका संपर्क साधता आला नव्हता. हलकासा स्पर्श मला वाटलं लेग बाईचा इशारा आहे तो पंचांकडनं. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नव्हता. हलकासा अपील निश्चित आपण पाहिला. मात्र अपिलामध्ये खऱ्या अर्थानं विश्वास कांबळे आणि जल्लोष थोडासा जास्त आपण पाहिला. एक धावगडीची संधी. धावसंख्या 29. पुन्हा एकदा गोलंदाज मनोज. लेफ्ट नोडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन आकाश. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज या ठिकाणी थोडासा स्वतःला कमबॅक करतो. अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्येक आपण मनोजच्या माध्यमातून पाहिलं. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमधून देखील मनोजाने फक्त खर्च केले 9 धावांनी महत्त्वाचा फलंदाज सुजित याला बाद केलं होतं. दुसरी ओव्हर हाताळताना देखील वैयक्तिक दुसरी ओव्हर हाताळताना देखील चांगला पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. फुल्यांचा चेंडू ऑन साईड खेळण्याचा प्रॉपर आपण प्रयत्न निश्चित पाहिला. फलंदाज आकाशाच्या बॅटमधून मात्र संपर्क साधता आले नव्हतं. चेंडू ऑन साईडला तो एक धाव घेण्याची संधी. धावसंख्याकडे पुढे सगळी धावसंख्या होती ती 30. येणारे चेंडू 14 आणि विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. चौदा चेंडू आणि 31 धावा असं समीकरण. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोज धनवार. या ठिकाणी चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा माणूस. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही. मधल्या एसटीवरचा चेंडू आहे. अपील केला जातोय आणि फलंदाज लेग बिफोर सुरभणे बाद होतोय. पियुष पाटील हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन संदीप येतोय. उर्वरित 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी आता 31 धावांची गरज आहे. सुरी संघापासून सामना थोडासा दूर जात आहे. मात्र खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये कमबॅक बस असेल. थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हाय लाईट क्रिकेट खेळावं लागेल. आता मात्र हाणामारीचा खेळ करणं अत्यंत गरजेचं. नेक्स्ट बॅटल येतोय संदीप पाटील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोज धनवार. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. आल्या चेंडूचा उत्तम समाचार. खऱ्या हाताने चेंडूची फेक थोडीशी आपटेकर होती. फलंदाज शपथ लॉन्सचा बिग प्लस त्याच्या बॅटमधून चेंडू ऑन द फायर. व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमारेषा क्लिअर करतोय संदीप पाटीलच्या बॅटमधून खणखणीत षटकार. धावसंख्या आता मात्र 6 पुढे सकते. धावसंख्या होते ती 36. आता येणारे चेंडू 12 असतील आणि विजयासाठी 25 धावांची गरज. सामन्यावर पुन्हा एकदा पलटवार. ट्रिपल एस माध्यमात खऱ्या अर्थानं आमच्यासाठी देखील या स्पर्धेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी आपण पाहतोय. तब्बल या स्पर्धेसाठी 4 कॅमेरे आमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद देखील. आणि या स्पर्धेसाठी तुम्ही आम्हाला तन मन धन सर्व तोपरी अर्पित केलेले आहे. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होते. तुमचा देखील फार मोठा सिंहाचा वाटा आहे. असेच भेटा. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधून त्यांच्या माध्यमात आम्हाला टी शर्ट प्रत्येक संघासाठी फ्री साईज स्पोर्ट्स बघा. पहिल्या
3 ओव्हरसाठी 17 मिनिटं आपण घेतलेली आहेत. आता किती उरले? 5 मिनिटामध्ये आपल्याला ते चौथं षटक संपवायचं आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाजी तो प्रणव पाटील. प्रणय चौथ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज प्रणय येतोय. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. खऱ्या अर्थानं चौथं षटक येते गेली सामन्यातील महत्वाचं षटक आता गोलंदाज प्रणय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 12.50 ची सरासरी आहे. दोन्ही संघांना एक समान संधी आहे. बघा खऱ्या अर्थानं प्रणवेचं आपण जर एकंदरीत क्रीडा क्षेत्राचं अपडेट केलं तर क्रिकेट आणि कुस्ती यामध्ये अत्यंत माहीर आहे. खऱ्या अर्थानं मुंबई युनिव्हर्सिटी या स्पर्धेमधून देखील एक अव्वल दर्जाची कामगिरी. या ठिकाणी चेंडूवर मोठा फाटका. सोरई का वेला कुठे गेला? अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. भीम टोला, वज्र टोळा, गज टोळा, माथाडी टोळा. धावसंख्या साने पुढे सकते ती 42. समीकरण येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. आकाश नावाप्रमाणे आकाशी फटके ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. संघाचं तारण सध्या वन मॅन आर्मी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट कामगिरी आकाशाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. निश्चितच थोडासा हा पलीकडून सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑफ सीमा आरशा क्लिअर करतोय. या 6 धावेने आता परिपूर्ण कमबॅक होतोय संघ सोरे. सामन्यावर आपलं अधिराज्य निर्माण करताना खऱ्या अर्थानं आउटफील्ड मधून इनफील्ड मधून आपण आकाशाला पाहतोय. आता मात्र येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी 13 धावांची 10 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. सामन्यावर परिपूर्ण पकड मजबूत करताना सूर्य संघ खास करून आकाशाचं मी कौतुक करेन ज्यानं आतापर्यंत 11 चेंडू पेस करताना 31 धावा. संघासाठी वन मॅन आर्मी. प्रणय पाटील याचा एक उत्तम समाचार. पहिल्या 2 चेंडूमध्ये ज्यानं तब्बल खर्च केल्या 12 धावा. आकाश पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आणि वन बॉन्स एका टप्प्याने 2 षटकांना बीट करून गॅपपर्यंत चेंडू जातोय सरळ सीम आरशा बाहेर चौकार. सरकार मला वाटतं चौथ्या पेटीलाच. आता मात्र सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होतोय. सूर्य संघ विजयापासून फक्त 9 धावा दूर आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक सामन्यावर आपलं परिपूर्ण अधिराज्य निर्माण करताना मैदानामधून सूर्य संघ. आता मात्र बॅकफुटवर आपण संघ पाहतोय चिरोबकोन बी. तर विजयाच्या उंबरठ्यावर जय दुर्गा सूर्य. सुनील पाटील, अमर पाटील यांचा पायगुण आहे. गावदेवी अंजूर खराब चेंडू उत्तम प्रार. अतिशय खराब दर्जाचा चेंडू होता. अजब की गेंद गजब का शॉट. खराब चेंडू उत्तम प्रार. जसं प्रश्न तसं उत्तर. अतिशय महागडे षटक करताना गोलंदाज प्रणय पाटील.
आतापर्यंत ज्यानं खर्च केला तब्बल 22 धावा. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं ऑन साईडला. शतरक्षक दक्ष स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा जेल टेक्निक कॅरी झाला आणि महत्वाचा फलंदाज बिग विकेट बडी सफलता यहाँ पर प्राप्त करतोय गेंदबाज प्रणय पाटील. ते खऱ्या अर्थानं शतरक्षक कौतुक करेन. खऱ्या अर्थानं जबरदस्त झेल ज्याने सुब्रत याचं मी कौतुक करेन. खऱ्या अर्थानं अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल ज्यानं कलेक्ट केला. चेंडूला सुंदरसा स्वीप केला होता. ते प्रतिम उत्कृष्ट फटका होता. वेलकम गिरीश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रणव आउट ऑफ इनसाइड. अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा फटका आणि 1 बॉन्स एका टप्प्याने क्षेत्रकडे बीट करून चेंडू जातोय सीमारसोबत चौकार. या चौकारण आता सुरेश संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 3 धावांची गरज असताना चौकार विजय चौकार आपण पाहिला. फलंदाज निशांत पाटील याच्या वाटमधून विजय चौकार आला. आई जोगेश्वरी झोन अंदुरकी या संघाचा कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा प्लीज. नो डाऊट चालू स्पर्धेतील विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थाने ज्यानं चिरोबा कोणे संघाला पराभूत केलं. विजयाचा शिल्पकार आकाश पाटील या सामन्यातील ठरतोय सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी ज्याचा बॅटमध्ये आपण खूप साऱ्या धावा पाहिल्या. तब्बल